कोकन गांव में मेरा बच्चे का ऐसा हो गया। एम्बुलेंस में डिलीवरी हो गई मेरे बच्चे की। निफाड तालुक्यातील कसबे सुकेने गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र नियमित कुठल्या न कुठल्या कारणास्तव चर्चेचा विषय ठरते। काल रात्री अशीच एक दुःखद घटना प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांच्या अभावामुळे आणि डॉक्टरांच्या चुकीमुळे घडली आहे। एका आईला तिच्या बाळाला डॉक्टर्स आणि अपूर्ण सुविधांमुळे गमवावं लागले। अतिशय गंभीर अशी घटना प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या चुकीमुळे घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असून नेहमी कर्मचारी स्टाफ डॉक्टर्स वेळेवर येत नसतात इत्यादी कारणं या प्राथमिक आरोग्य केंद्रात असतात। काल रात्रीच्या सुमारास एक गरोदर महिला बाळंतपणासाठी या ठिकाणी आली असता डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि सिव्हिल हॉस्पिटलला रवाना केले, परंतु रस्त्यातच त्या महिलेनं बाळाला जन्म दिला, परंतु दुर्दैवानं त्या बाळाचा मृत्यू झाला। याला जबाबदार कसबे सुकेने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर कर्मचारी हे सर्व आहेतच, परंतु यांच्यावरती जे प्रशासन आहे हे सुद्धा कारणीभूत असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा। डॉक्टर उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेतात, परंतु त्या महिलेच्या वेदना मॅडम तुम्हाला कळणार नाही। परत अशी पुनरावृत्ती कसबे सुकेने गावामध्ये होऊ नये यासाठी कसबे सुकेने गावातील उपसरपंच अनुपमा जाधव यांनी स्वतः त्या महिलेची भेट घेऊन तिची विचारपूस केली। दरम्यान प्रशासन नेमकं करतं तरी काय? कोट्यवधी रुपयांचा खर्च या प्राथमिक आरोग्य केंद्रावर केला जातो, परंतु कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना सुविधा मिळत नाही। याच्याकडे लक्ष देईल तरी कोण असा प्रश्न या निमित्तानं नागरिक उपस्थित करतात। मैं दवाखाने में आई, यहाँ में बहुत दर्द चालू थे। ये बोले खोल का मुंह खुला नहीं है, बोले बच्चे के धड़कन नहीं है, बोले मुंडी नहीं लग रही, बोले मेरे को दर्द चालू, मेरे को पानी चालू हो गया। ये बोले नासिक को जान दो, बोले मैडम 10 मिनट में वज्जर पहुंचे, कोकन गांव पहुंचे हम। कोकन गांव में मेरा बच्चे का ऐसा हो गया। एम्बुलेंस में डिलीवरी हो गई मेरे बच्चे की। आज ये मेरे को आधा घंटा रखे हुए थे यहाँ, मेरा बच्चा बच गया होता मेरा। यहाँ आधा घंटा रखे इन्होंने भेज दिए। अल्लाह, मेरे को एम्बुलेंस में दर्द में दनक में मेरे बच्चे का ऐसा हो गया। क्या करूं मैं, अब किसको बोलूं, क्या बोलूं मैं किसको अभी। इनच्या हलगर्जीपणा कौन ये करेगा? बच्चे क्या बच्चा मर गया हमारा। नासिक को लग जाता आपका ये करने का वो करने का, नासिक जाए तक कभी बेच मार जाती तो क्या करते हैं भाई? मी कसबे सुकेनेची उपसरपंच सौ अनुपमा जाधव। आज आमच्या कसबे सुकेने गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली। एका महिलेची डिलिव्हरी होत असताना तिच्या बाळाचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। खरंच खूप दुर्दैवी गोष्ट। एका मुलाला अशा अवस्थेमध्ये आईने तिची अवस्था मी स्वतः बघून आलेले आहेत। मला खरखर खूप मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे ती। आणि आज आमच्याकडे कोट्यवधी रुपयाचं सुसज्ज हॉस्पिटल आहे। दीपक क्षीरसाटे यांच्या प्रयत्नातून आम्हाला कोट्यवधी रुपयाचं हॉस्पिटल मिळालेलं आहे, परंतु त्या तुलनेमध्ये आम्हाला पाहिजे तशा सुविधा तिथं मिळालेल्या नाहीये। आजूबाजूचे जे खेडे ओने, थेरगाव, दात्यानं, जिवाळ, पिंपरी, वडाळी येथील सगळीकडचे पेशंट आमच्याकडे येत असतात। विशेषतः मोठ्या लोकांना खासगी दवाखाने अवेलेबल असतात, परंतु जे गोरगरिबांचं म्हणतो 18 पगड जातीतल्या लोकांना फक्त प्राथमिक आरोग्य केंद्राकडे हेच हॉस्पिटल त्यांच्यासाठी असतं, कारण की त्यांच्याकडे सुविधा नसतात, जाण्या येण्याची साधनं नसतात, कधी त्यांचे प्रॉब्लेम मोठे असतात। तर आमच्याकडे ते हॉस्पिटल आहे आणि आज ह्या बाळाला फक्त दुर्दैव असं की सोनोग्राफीचं जर आमच्याकडे सेंटर असतं कदाचित तर ते मॅडमला कळालं असतं आणि थोडीशी मॅडमची पण त्यांनी गंभीरता पेशंटला गंभीरता सांगायला पाहिजे होती, म्हणजे पेशंट वेळेत पोहोचलं असतं आणि कदाचित त्या छोट्या बालकाचा जीव वाचवता आला असता। मी दोन्हीकडच्यांना पण हे करते आणि तशा आमच्या आरोग्य केंद्रातून बऱ्याचशा कर्मचाऱ्यांना पण मी सांगते आहे की त्यांच्या बऱ्याचशा तक्रारी येतात, कारण आजूबाजूला खेडे गोरगरीब येणारा वर्ग हा गोरगरीब असतो आणि त्यांना पाहिजे तसं सौजन्य त्यांना मिळत नाही। मी त्यांना सर्वांना आता आम्ही स्वतः लोकप्रतिनिधी तिथं जातीने लक्ष घालणार आहे आणि या दुर्दैवी घटनेला खरोखर आम्ही स्वतः पण जबाबदार आहोत, परंतु आम्हाला प्रशासनाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहे की त्यांनी आमच्या हॉस्पिटलकडे लक्ष देऊन बाकीच्या सुविधा पुरवाव्यात आणि हे असले प्रकार इथून परत होऊ नये याची काळजी घ्यावी।
आणि अजून एक मी सांगू इच्छिते की ज्या दुर्दैवी गरीब कुटुंबाने बाळ गमावलं आहे, त्या कुटुंबाने आम्हाला एवढंच सांगितलं की मॅडम, तुम्ही आज जी घटना आमच्या बाबतीत घडली ती दुसऱ्यांच्या बाबतीत घडू नये, हे खरोखर त्यांच्या मनाचं खूप मोठेपणा आहे. आणि मी आता आम्ही सगळेजण मॅडमला आणि सगळं स्टाफला, कर्मचाऱ्यांना, आम्ही सगळ्यांना सांगतो आहे, वारंवार आम्ही तिथं जात असतो, परंतु हे दुर्दैवाने घडलेलं आहे. थोडंसं जाण्याचं त्यांनी थोडी गंभीरता सांगितली असती तर कदाचित बाळाचे प्राण वाचवले असते. आणि कधी कधी आपल्याला डॉक्टर हा देव नसतो. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.